चला फिल्डिंग करणे सांगा प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्वरित क्षेत्राशी साधवून घ्या. एक गाव एक फॉर्मॅटमधील आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. अनुभवणार आहोत दोन दिग्गज संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय शनिदेव कृपा आगासी आणि त्याचे प्रसंग वंदे मातरम चिखले अशी दोन दिग्गज संघ आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 2 मध्ये पहिला सामना आपण पाहिला. मोनासिसी त्यांचे विपसंघ पारनेरा 11 आणि पहिला सामना जिंकला गेला. मोनासिसी संजय संघ हा पहिला सामना जिंकत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असेल गाडीची लाईट ऑन आहे ती मात्र ऑफ करा प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला अपोलो चिंचणी अर्थातच कुतुब सिसी चिंचणी या नावानं खेळत असताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. मयूर तांबुरे आणि संपूर्ण एंटायर टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या देखील करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. जाऊया बाक टू क्रिकेट. सामन्याला होतोय सुरुवात. मॅच क्रमांक 2 आपण पाहणार आहोत अनुभवणार आहोत. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा गुरु सिसी तलासरी नाईट टुर्नामेंट 2026. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. चांगले क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिला आणि बॉलला स्टॉप केले. एक सिंगल रन. पहिल्याच बॉलवरती सांघिक वैदिक खातं ओपन करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर सिद्धेश. दोन आघाडीची जोडी मैदानाची आपण पाहतोय. एक बाजूने सिद्धेश आणि त्याच्या सोबतीनं दक्ष अशी A1 जोडी ब्रँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली. शनिदेव कृपा आकाशी या संघाकडनं पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अंशला या संघाचे कर्णधार आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती पहिल्याच बॉलवरती मात्र एक सिंगल रन मिळाली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झालं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील कम्मालीचं पाहायला मिळालं होतं. पुढचा बॉल चला फिल्डिंग करा संघ आपल्याला सातत्यानं विनंती करतो आपण फास्ट क्रिकेट खेळावं. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. याही वेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतो. सरळ चेंडू मध्ये यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. या बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अंशला आपण पाहतोय. कमी अल्पावधीमध्ये ज्याने इम्प्रेस केलाय तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो. चिखले एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती अंडर 25 मधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन परंतु यावेळेला नशिबाची साथ मिळाली. मुख्याच्या क्षणी बॅटला बॉल स्पर्श झाला आणि मध्ये सरळ लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या पलीकडे हा आलाय गुरु सिसी. चौकार 4. धन्यवाद डीजे.
याही वेळेला फटका छान पद्धतीने केला बिटवीन द गॅप मध्ये. बॉल ट्रॅव्हल द क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉलवरती 2 धावा इझिली डन अँड लुक. काय चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, परंतु त्याहीपेक्षा अद्वितीय गुड रनिंग बिटवीन द विकेट या बॉलवरती पाहायला मिळतो. 2च्या मदतीनं फरदीन आम्हाला दर्शवत असताना 7 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतं. P1चं षटक प्रगती पथावरती सुरू असताना 5 षटकाचे सामने 4 गोलंदाज यूज करण्यात येते. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंश. याला बैठक अप्रतिम फटका खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय. बाकवास स्क्वेअर लेग रिजनला सलामी ठोकणारा हा आलाय गुरु सीसी. आणखीन एक चौकार 4. दक्षच्या बॅटमधनं दुसरा चौकार या षटकामागे पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाची सुरुवात षटकार चौकारच्या आतिषबाजीने होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा किती बनतील 5 षटकामागे हे पाहणं योग्य ठरेल. अंतिम बॉल घेऊन पुन्हा एकदा अंश. दक्ष करिता सज्ज होतोय. याही वेळेला वेगवान चेंडू होता, पंचाकडे लावड अपील अपील अपील, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत. या बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू डॉटबॉल षटक समजत या ठिकाणी 1 आणि एका षटकाच्या अखेरीमध्ये धावफलकावरती धावा 11. 11 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करण्याचा संघ पाहायला मिळतोय शनिदेव कृपा आगासी. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. P2 त्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळत गोलंदाजी ट्रॅक वरती सुमितला आमंत्रित केलाय. पाहूया सुमित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल दुसऱ्या षटकामागे. पहिल्या षटकामागे धावाले तब्बल 11. 11 रन. आता पाहूया दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर सिद्धेश. नॉन स्ट्राईक इन वरती दक्ष. अशी A1 जोडी या संघाची उतरल्या मैदानावरती. चांगल्या पद्धतीनं पॉवर प्लेच्या षटकामागे धावा बनवला पहिल्या षटकामागे. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला आकाशाला लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे बाकवा स्क्वेअर लेग रिजनला ठोकलाय सिद्धेशने. चौकार की षटकार, षटकार की चौकार. प्रेक्षक आमच्यापर्यंत डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल आणि पंचांचा इशारा आहे. हा बॉल आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय मामा पाठक यांचं शुभ अगोदर देखील करूया. गुरु सीसी नाईट टुर्नामेंट मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पावलांचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. कमबॅकिंग बॉल या ठिकाणी मात्र गोलंदाज मिस्टर सुमित यांच्या माध्यमातून. स्ट्राईक इन वरती सिद्धेश. काय फटका खेळायला लाजवाब स्ट्रोक पहिल्या बॉल वरती खेळला तर तोच खेळाडू स्ट्राईक इन वरती. स्विच इट अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कल्टी होत असताना पाहायला मिळतोय चौकाराकरिता. व्हॉट अ शॉट. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुमित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला थोडंसं महागडे षटक टाकतोय सिद्धेशच्या विरुद्धामध्ये. यावेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सफल झाले ऑन साइडला. फायनल क्षेत्रामध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मध्ये खाली राहिला आणि सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. भूपेंद्रला पण पाहतो यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये. या ऑन साइडला आकाशाला गवस निघालणारा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6 धावा.
पॉवर प्लेचं बंधन मध्ये षटकार चौकाराची आतिषबाजी सध्याच्या घाईला सुरू असताना पाहायला मिळतोय. विरार वर्ण तलसरीच्या क्रीडांगणावरती एवढा मोठा लांबचा पल्ला मी का घातलाय त्याचं प्रमुख उदाहरण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतात. स्वीट मारलाय, कडक मारलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. शॉट थर्डमॅनला 2 बाउंस हा आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. दोन षटक संपले. धावफलक बरं 31 काय सुरुवात पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. षटकार चौकार सर्वाधिक जास्त धावा आजच्या दिवसामध्ये बनतील नो डाऊट. काय सुरुवात केली आहे पहिल्या 2 षटकामागे. खराब सुरुवात झाली फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. वंदे मातरम चिखले ह्या संघाकडनं परंतु कमबॅक करावं लागेल येणाऱ्या 3 षटकामागे. परंतु पुन्हा एकदा फलंदाज 3 षटकामागे आपल्या नावाचं अधिराज्य गाजवतील का. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतो अंश. कॅप्टन आहे या संघाचा. कर्णधारीची भूमिका अदा करावी लागेल. तिसऱ्या षटकामागे आपल्या संघाला स्वतःला सावरून द्यावा लागेल. परंतु आघाडीची जोडी काय फलंदाजी करत आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये 31 बनवल्यात. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन किती येतील हे पाहणं योग्य ठरेल. आता स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर दक्ष. नॉन स्ट्राईक इन वरती सिद्धेशने आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केला. 7 चेंडू मागे 21 या अंकांवरती खेळतोय. तदनंतर दक्षने 5 बॉलचा सामना केला. 5 बॉल मध्ये 10 या अंकांवरती खेळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पूल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल दक्ष ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 षटकार. रुद्राष्ट्रामध्ये जर कोण असेल त्याने मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. रुद्राष्ट्रामध्ये कोण असतील त्यांना विनंती असेल आपण मात्र बॉल हा आतमध्ये द्यायचा आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी मात्र डॉट बॉल कमबॅक केलाय पुन्हा एकदा दुसऱ्या बॉल वरती अंश या गोलंदाजाने. या संघाचा महत्वाचा गोलंदाज भरोसाचा गोलंदाज विकेट टेकर. विकेट घ्याव्या लागतील. ब्रेक थ्रो लावायला लागेल. आघाडीची जोडी मोडावी लागली सामन्यामध्ये. याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू सलगचे 2 बॉल डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतात. आता आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर अंश. पहिला बॉल षटकार तदनंतर 2 डॉट. धावफलक स्थिर धावफलकावर धावून पाहतोय 37 विदाउट लॉस. चांगली सुरुवात झाल्या प्रथम बॅटिंग करत असताना शनिदेवा कृपा आकाशी या टीमची. आणखीन एक वन्स अगेन परंतु पंच आमच्या बघतात लेग स्टंपच्या खूपच वार आहे. वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. अप्रतिम चेंडूची निवड होती परंतु जास्त लेग ब्रेक बाहेरच्या दिशेने वळून घेतला आणि सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू ठेवला. पंचांनी हा बॉल अवंतर घोषित केलाय. याही वेळेला निर्धाव चेंडूची सांगतो असताना पाहायला मिळतो डॉट बॉल. आता बॅट आणि बॉल मध्ये नाहीये कलेक्शन. आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना 2.1 मध्ये फलंदाजी करणाऱ्या नावाचा दबदबा. परंतु तदनंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्या नावाचा अधिराज्य गाजवलाय. कमबॅक केलाय. अशाच पद्धतीने कमबॅक करावं लागेल येणाऱ्या बॉल वरती देखील. पुढचा बॉल आणखीन एक समरी डिलिव्हरी परंतु यावेळेला यष्टीरक्षक बीट झालेत. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हलर क्षेत्ररक्षक पोहोचले. जीवाच्या आकंदानं बॉलला स्टॉप केल्या तोपर्यंत बायच्या सुरूमध्ये 2 धावा या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीने फलकावरती धाव पाहायला मिळतात. 40 रन 40 धावा धावफलकावरती 2 पॉइंट. 5चा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतो. अंतिम बॉल तिसरा षटकातील अंश बॉलिंग ट्रॅक वरती. अंश टू दक्ष बॅटल इंटरेस्टिंग अंतिम बॉल वरती. ओव्हर द विकेट
यावेळेला समोरच्या दिशेने मिड विकेटला सलामी ठोकणारा हा आलाय दक्ष पाटमधनं 6 धावा. धन्यवाद डिझे. चौथ्या षटकाला सुरुवात. विशालला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक इन वरती सिद्धेश, ज्याच्या बॅटमध्ये देखील षटकार चौकार आलेत. आता स्विच हिट, फटका छान केलाय. गोशंगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 पूर्ण होतील. तिसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाहीये. डेंजर एंडला थ्रो, बघता बघता 3 पूर्ण केल्यात. आधी 2 वरती सॅटिस्फाईड झाले होते, परंतु थ्रो पाहिला की गोलंदाजाकडे एक टप्पा घेत येत आहे, त्याच्यामुळे 3 धावांसाठी पलटले आणि बघता बघता 3 धावा या बॉल वरती स्वीकारल्यात. 3च्या मध्ये त्यांना फलकावरती धावा आपण पाहतोय 49 अंकांवरती. 49 ऑन दी बोर्ड. अजून 11 बॉलचं खेळणं बाकी आहे. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड करत असताना गोलंदाजांच्या विरोधामध्ये. गोलंदाजांना आता थोडस चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं. 11 बॉल मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल, स्लोवर फुलटॉस बॉल. आता घातक चेंडू होता, बॅटच्या रनरवरती बॉल आलेला नाहीये. बॉल मात्र खेळपट्टी जवळचा हा ट्रॅव्हल झालाय. निर्धाव चेंडू. फुलटॉस बॉल वरती फलंदाजाला मोठा फटका खेळत आला नाहीये. निर्धाव चेंडू असताना पाहायला मिळतं स्वतःवरती थोडंसं नाखुश या ठिकाणी पाहायला मिळेल मिस्टर दक्ष. कमबॅक केल्या बॉल वरती पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. फुलटॉस, बैठक, गुडना टेक, तमाशा देख अशा पद्धतीने फटका केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आणि या षटकाराच्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय 55. त्याला आश्रम मध्ये कोण असतील त्यांना विनंती करतोय, बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. आश्रम मध्ये जर कोण असतील ना, बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल वसूल केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार आणि त्याच्यावरती नो बॉल. मंदिराच्या आजूबाजूला प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती करतोय आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. जर मंदिराच्या बाजूला प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतोय बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. तदनंतर रुद्राश्रम मध्ये कोण असतील त्यांना देखील विनंती करतोय आपण बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहेत. काय फलंदाजी सुरू आहे, अक्षरशः 70चा बॉल आणि त्याची टॅगलाईन आहे लगा तो 6. तास पद्धतीने पाहायला मिळतात, लगा तो बॅटिंग करतात. आपला पट्ट्यात आला की बॉलचा सातत्याने कार्यक्रम होतो. भरपूर लांबचा प्रवास करून आज आकाशी संघ तलासरीच्या क्रीडांगणावरती पोहोचले आहे आणि त्याचं प्रमुख उदाहरण देता आम्ही एवढ्या लांबवरनं का आलोय, या खेळ करण्यासाठीच आलोय. याला मातीला गुदगुल्या करा, बिटवीन द गॅप मध्ये बॉल फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे मिड विकेटला. आणखीन एक क्लास चौकार.
धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर 64-64 या स्पर्धेतील धावा आहेत तब्बल 67 रेकॉर्ड आहे. तो आज रेकॉर्डला ब्रेक केला जाईल या सामन्यामध्ये. यावेळेस स्लोवर चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॉलला फॉलो जरूर केला होता. मोठा फटका खेळण्याकरिता डॉट बॉल. कुठल्याही संघाला DRS नाही आहे. पंच मॅच थांबा, बॉल आलाय, मॅच बॉल. कुठल्याही संघाला DRS नाही आहे. सॉफ्ट डिसिजन जे पंच निर्णय सांगतील तो मान्य करावा लागेल दोन्ही टीमला. अंतिम बॉलचा खेळ बाकी या षटकातील. चौथं षटक प्रगती पथावर दुसरा विशाल टू दक्ष. हे पाटल पुन्हा एकदा रंगेल अंतिम बॉल वरती. स्लोवर चेंडू, वा काय फटका खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा, आपला खेळ आहे मॅजिकचा. दर्शवून दिलाय आणि सरळ चेंडू फेकून दिलाय फाईनल क्षेत्रामध्ये. दक्ष बाटपदनं आणखीन एक बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय दक्षने आतापर्यंत चेंडू फेस केला तब्बल 17 बॉल मध्ये 42. तदनंतर सिद्धेशने मात्र 8 चेंडू मागे 24 या अंकांवरती खेळतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपला नावावरती ठोकेल का मिस्टर दक्ष, हे पाहणं योग्य ठरेल. 8 धावा दूर आहे परंतु स्ट्राईक इनवरती सिद्धेश, ज्याच्या बाटमधनं 8 मध्ये 24 धावा आले तोच. यावेळेला चेंडूला सोडून दिला. पंचांचा कुठला इशारा आहे हे पाहणं योग्य ठरेल. वाईट +4 पंचांचा पंचासमोर अर्थातच 22च्या माध्यमातून आणि वाईटच्या माध्यमातून धावा मिळते त्या बॉलवरती 5. 75 धावा, 75 रन ऑन दी बोर्ड. लेग स्टंपच्या खूपच बाय ऍक्शन रिप्ले वरती दाखवला. यष्टीरक्षक बीट, त्यानंतर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना बॉल न सापडता सरळ चेंडू 4 करिता ट्रॅव्हल झालाय. याही वेळेला फटका छान केलाय डीप मध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. अप्रतिम फलंदाजी सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिद्धेश लेफ्ट हँड ऑर्डर. डावकरा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सर्वाधिक घातक का असतो त्याचं प्रमुख उदाहरण दिलाय. यावेळेला सॉफ्ट आणि हलक्याशा हाताने फटका केलाय. दक्षला स्ट्राईक इन वरती आणला. माहिती आहे दक्ष अर्धशतक होऊ शकतो 4 बॉल मध्ये. त्याच्याकरिता यावेळेला त्याला इंट्रोड्यूस करण्यात आला फलंदाजीसाठी. त्याच्या पाठमध्ये 17 मध्ये 42 आल्यात. तोच खेळाडू आता स्ट्राईक इन वरती या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नावावरती कोरेल का. शनिदेव कृपा आकाशी संघाची रन मशीन आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. परंतु महत्वाचे षटक टाकत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज स्वरूप. रूपला आपलं चांगलं काम करावं लागेल. गोलंदाजीमध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. दक्षला थांबावं लागेल. त्याच्या सोबतीनं सिद्धेशला देखील थांबावं लागेल. परंतु दोन्ही देखील फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीयेत. आज घरातून निघताना फक्त एकच विचार केला, षटकार चौकार ठोकायचा आपल्याला. या लॉन्च साईडला वा काय फटका केलाय. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सर्वाधिक उंच लांब लचक षटकार ठोकलाय फलंदाज दक्ष. आगाशीची रन मशीन मैदानावरती धाडली आहे. प्रेक्षकांना विनंती करतो आपण बॉल द्यायचा आहे. 2 धावा दूर या स्पर्धेतील अर्धशतकापासून. समोर दिशा फटका केला मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात अंश. बॉल स्टॉप करे. एक सिंगल सेकंडचा प्रयत्न आणि बघता 2 या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती कोरलाय. रन मशीन ऑफ आगाशी. बाट उंच करायची आहे आणि सांगायची आहे. प्रेक्षकांना मानवंदना देत असताना पाहायला मिळतो दक्ष. जर प्रेक्षकांना विनंती करतोय दक्षची फलंदाजी आवडल्याचं टाळायला हरकत नाहीये. पार्ले यांच्या माध्यमातून 5-0 रुपयाचा कॅश प्राइज
या ठिकाणी दक्षला दिला जाईल. याला नो लुक. वा काय फटका खेळलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पहा आणि पाहतच रवा. व्हॉट अ ग्रेट शॉट. मागचा बिसम षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मधनं फलकावर धावा 94. आज 100 धावा कंप्लीट होतील नो डाऊट. ज्या पद्धतीनं फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड काय फलंदाजी सुरू आहे. 120 ग्रॅमचा बॉल आता जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय मैदानावरती 2 फलंदाजांना. आणखीन एक. वा वा काय फटका खेळलाय. सरळ चिडला फेकून आउट ऑफ दी पार्क. हा आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 1-0. 100 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा बनवल्या गेल्यात. पार्टनरशिप जर मित्रांनो 2 खेळाडूंची आवडले असेल तर टाळायला हरकत नाहीये. या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं दक्ष करिता गुरु सीसी आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पार्ले यांच्या माध्यमातून देखील 500 अशा पद्धतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फलंदाजी आवडले आयोजकांना देखील. काय बॅटिंग केलंय. ऍब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक बॅटिंग पाहायला मिळाली. दक्ष नाव नाही तर ब्रँड आहे आगाशीचा या पहिल्याच इनिंगच्या डावामध्ये दर्शवलं गेलं. चला नेक्स्ट मॅच बोथ टीम टॉस या. एका बाजूने आपण पाहणार आहोत कुतुब सीसी चिंचणी आणि त्यांचे विपसंघ बजरंग व्यायाम मंदिर नरपट. त्याला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी या. आणि ज्या वेळेला आपण टॉस साठी येतील त्यावेळेला स्पर्धेची प्रवेश फी देखील आपण घेऊन या. एका बाजूला आपण पाहणार आहोत कुतुब सीसी चिंचणी आणि त्यांचे विपसंघ बजरंग व्यायाम मंदिर नरपट. अशा 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूने याच परिसरातील दाता संघ तर दुसऱ्या बाजूने पालघर जिल्ह्यातील नामवंत संघ अपोलो चिंचणी आपल्याला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्याला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस या. प्रेक्षकांना विनंती करतोय कंपाऊंडच्या बाहेर बॉल गेलेत ते मात्र आम्हाला द्यायचे आहेत प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतो प्रेक्षकांना आयोजकांच्या माध्यमातून. गणेश बरे गनी भाई आइए. गनी भाई के हाथों से हम करेंगे टॉस अगले मैच का, जहां पर एक तरफ टीम नजर आएगी कुतुब तिसी चिंचनी उनके खिलाफ बजरंग व्यायाम मंदिर नरपट. नरपट संघ वेलकम, आपलं सगळं स्वागत असेल. खूप दिवसानंतर नरपट संघ इन ॲक्शन असणार आहे ओरम क्रिकेटमध्ये. आजच्या दिवसामधला या स्पर्धेमधला पहिला सामना पाहिला जिकडे 100 गाठले गेली. अप्रतिम बॅटिंग जर पाहिलं गेलं तर शनिदेव कृपा आगाशी संघ अप्रतिम बॅटिंग राहिली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. जर पाहिलं गेलं तर एका बाजूला दक्ष आणि सिद्धेश दोघांनी चांगली फलंदाजी केली. दक्ष पहिला फलंदाज ठरला
या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याने झळकवलंय. हा कुतुब टायगर चिंचणी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. मयूर बॅटिंग घेतलाय. येस बॅटिंग घेतलेली आहे. निर्मल संघ तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग करणार संघ तुम्हाला इकडे बसायचं आहे. दक्षता घ्या. बॅटिंग रेकॉर्ड इकडे आहे. वळे मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांमध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी पाहिलं गेलं तर 101 धावा 101 एक मोठा लक्ष या स्पर्धेमधला. आतापर्यंत 67 हाय स्कोर पाहिला होता जे लगावले ते कला 11 या संघाने ते रेकॉर्ड ब्रेक केलं. पहिल्या षटकाला गोलंदाज मागो गोलंदाज पाहिलं गेलं तर आशिष आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ध्रुव आणि एका बाजूर राहुल. 5 षटकांमध्ये तब्बल 101 म्हणजे 20.20 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठायची हा सामना जिंकण्यासाठी. तर बेस्ट ऑफ दोन्ही संघांसाठी पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू कोणाला गोलंदाज आशिष. पहिला चेंडू ध्रुव आहे. ऑफ साईडला फटका सुरेख खेळ फक्त दिशा दिली आहे आणि 4 धावांनी वैयक्तिक आणि सांघिक धावा तर सुरुवात झाली. 101 चा पाठलाग करायची. 4 धावा धाफळकावर पहिला चेंडू चौकार. नरवाडीचे मास्टर पहिल्या चेंडूवर चौकार लोल फुलटॉस बोलवता फक्त दिशा दिली गेली. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल ध्रुव यांच्या माध्यमातून झाली चौकाराने. यावेळी स्वतःला झोकला चेंडू ठोकून दिलाय फाईन लेगला आणि पाहू शका चेंडू सहज सीमारेच्या पार. टी फॉर टॅट हा चौकार 4. दोन चेंडू 2 चौकार चांगली सुरुवात मानावी लागली. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. ध्रुवनी 2 चौकार ठोकले. सरफराज खान सुद्धा 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत. IPL चा सामना सुरू आहे. पाहू शकाल चर्चा करतात विकेट किपर बदल फेरबदल करतायत. क्षेत्रक्षणामध्ये स्क्वॉलिकला खेळाडू सजवलं गेलं आणि पाहू शकाल काउकॉर्नरला एक खेळाडू आहे मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. शॉर्ट लॉंग लेग थर्ड मॅन गली पॉइंट स्वीपर कव्हर आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये 2 चेंडू धावा धाफळकावर 8 2 चौकार ठोकले गेले. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू डॉट बॉल. गुरुश्री तलाश्री कमिटीकडून आमचे DJ रॉकी ज्यांनी अप्रतिम संगीत वाद्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज आलाय. हा धन्यवाद गुरुश्री कमिटीचा टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम संगीत लगावतोय. पाहू शकाल बॅटची कट शॉट गलीमध्ये खेळाडू आहे. हातामध्ये चेंडू आला होता फेकी केली नाहीये. बॅकअप नव्हतं त्या अनुषंगाने बघा चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल खेळाडू पाहायला भेटला. प्रथमेशच्या माध्यम हे चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्याला माहित आहे की जर डायरेक्ट हिट झालं नाही तर एक्स्ट्रा धावा येऊ शकतात. त्या अनुषंगाने फेकी केली नाहीये. क्षेत्र चांगला झालं. चेंडू डॉट आलाय. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार मागील 2 चेंडू निर्धाव. कुतुब शेख यांचा संघ आज सुद्धा पाहायला भेटणार आहेत. पहिल्या 2 दिवस सुद्धा पाहायला भेटले कुतुबभाई शेख. यावेळेस इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू मागे जातोय. प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू जेव्हा थांबला तेव्हा 2 धावा परिपूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सने. तसं की दोन्ही पुढे सहसा होते डबल डिजिट मध्ये 10 अंकावर. आमिर खान बाबला अजर देखियो गाय जो अंदर घूम रही थोड़ा बाहर निकाले प्लीज. किसी को भेजिए वहां पर. पाच चेंडू 10 धावा धाफळकावर आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला षटक मार्गस्थ पॉवर प्ले बघा आजच्या रात्री मधला सगळ्यात मोठा स्कोर या स्पर्धेमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा स्कोर ठकला गेला म्हणजे शनिदेव कृपा आगाशी या संघाने. यावेळेस इनफिल्डच्या वरतून फटका सुरेखा ध्रुव चमकतोय. चौकार ठोकलाय 4 1 षटक धावा फटका 14. विनंतीशील खेळाडूंनी तो सुद्धा बाहेर काढायचं. प्रेक्षक बाहेरून यायचं ते जे गहू मैदानाच्या आतमध्ये फिरतात त्यांना बाहेर काढा. 1 षटक धावा फटकावर 14 बिनगडी बाद चांगली सुरुवात झाली आहे.
101 धावांचा पाठलाग करायचा आता बनवायचे अजूनही विजयासाठी येणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी पाहिले तर 87 धावा 87. बघा पाहता दुसरा षटक आज पाहू शकाल म्हणजे जे पिल्लाई यांची भाची सगळीकडे पोहोचले सिद्धेश आपला सुद्धा वेलकम असेल तसं पायामध्ये एजा झाली आहे आणि ती रेस्ट करते बाहेर आले त्यांचं बघा एक खेळाडू पाठवायचं इकडे सिद्धेश एक खेळाडू पाठवायचं ओके थँक्यू. आकाश आला स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर राहुल असणार आहे द्रोणी 6 चेंडू फेस केले 14 धावा त्यांनी बनवल्या. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता पाहू शकाल दुरून खेळायचा प्रयत्न राहिला होता निर्धाव चेंडू नक्कीच झाला डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आकाशच्या या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट टाकला आता येणारे चेंडू असतील 23 मध्ये बनवायचे 87 प्रत्येक षटकामध्ये पाहिले गेलं तर तब्बल 22ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. एक मोठं लक्ष आहे चिखली संघासमोर. उडवला चेंडूला पाठवून दिलाय कॉमेंट्री बॉक्सला सलामी करणारा आलाय गुरु सीसी षटकार 6 धावा. चांगला फटका म्हणावा लागेल धावसंख्या 6 ने पुढे सरसा होती धावसंख्या धाव पोहोचेल 20 लॉस ऑफ 0 विकेट. फुलटॉस बॉल चांगला फटका आहे डीपमध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय एक सिंगल धाव. चांगला फटका सुरेख आहे चेंडू मागे जातो खेळाडू खराब क्षेत्र चौकार 4 धावा. वेलकम चिंची स्वागत असेल आज कुतुब टायगर या नावाने खेळणार आहे चिंचणी हा संघ जर पाहिले तर सगळ्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. बैठक करण्याचा प्रयत्न राहिला चेंडू पाहायला ब्रश झाला सिंगल तर नक्कीच चालेल बघा ध्रुव खूप चांगली बॅटिंग करतोय 8 चेंडू फेस केले तब्बल त्याच्या बॅटून 18 धावा आल्यात 4 चौकातीने ठोकले 3 चेंडू निर्धाव खेळले एक दुहेरी धाव या प्रकारतो बॅटिंग करतोय. गुरुश्री तलाश्री कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत असेल पहिलाच पर्व आहे या स्पर्धेमध्ये आणि आजचा चौथी रात्र आहे. यावेळी अजून चांगला फटका खेळाडू चेंडूला फील्ड करतोय पाहू शकाल पैकी वेगाने झाली आहे काय घडतंय आकाश कोणी झाली आहे चुकी आणि जीवनदान भेटलंय ते म्हणजे ध्रुव यांना. षटकं संपली गेली दोन षटकांच्या समाप्ती केल्या धावा धापका लगाव गेल्या तब्बल जर पाहिलं गेलं 26 धावा 101 धावांचा पाठलाग करायचा 2 षटकामध्ये 26 धावा आल्यात आता बनवायचे विजयासाठी पाहिलं 75 धावांची गरज आहे. 18 चेंडू 75. नक्कीच पाहिलं गेलं 2 षटकं 26 धावा 13ची सरासरी गाठली आता बनवायचे 75 प्रत्येक षटकामध्ये 25ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. कुतुबबाई शेख आणि त्यांचे सुपुत्रकडे पोहोचले त्यांचं करूया स्वागत. एन्जॉय करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच दापसिरी मधले कुतुबबाई. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल चेंडू अंगाला ब्रश झालाय डॉट बॉल नक्कीच झाला निधाव चेंडू येतोय 17 मध्ये बनवायचे 75 17 चेंडू 75 धावांची गरज आहे.
ज्यावेळेस क्लीन बोल्ट दांडी गुल फलंदाज बाद बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल पहिला गडी बाद ध्रुव नक्कीच चांगली इनिंग साकारली. एक मोठा लक्ष होता. सुरुवात चांगली राहिली परंतु पाहू शकाल 101 एक मोठा लक्ष म्हणावा लागेल 5 षटकांमध्ये 3 आकडे लगावले गेले. जेव्हा खेळपट्टीवर आपण बॅटिंगसाठी उतरतोय 6 किंवा 5 षटक 3 आकडे जेव्हा आपल्याला बॅट चेस करावं लागतात एक माइंडसेट वेगळा असतो कारण की प्रेशर असतो. प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठा फटका खेळावा लागतो. एक पार्टनरशिप करणं मोठी गरजेची होती. पाहू शकाल धावा आल्या होत्या तब्बल जर पाहिलं गेलं तर 26 धावांची पार्टनरशिप झाली. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 18 धावा बनवल्या बॅटर ध्रुव यांनी. 75 अजून गरज आहे. चेंडू असतील 16 चेंडू 75 धावा बनवायचे विजयासाठी चिखली या संघाला. यावेळी ऑन साइडला फटका तर खेळला. खेळाडू तिकडे आहे चुकी करत नाहीये. संस्कार आणि अप्रतिम झेल फलंदाज बाद. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. हॅट्रिक विकेट घेण्याची संधी आहे गोलंदाज मिस्टर आशिष यांच्याकडे. पहिली हॅट्रिक विकेट पाहिली आपण तलासी तालुका जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा अविनाश बिरकुड यांच्या नावावर राहिली. काल 2 मेंढ्यांवर टाकले. एका संघात 2 गोलंदाज तरल बारी आणि दीपेन सुखाने नारगोल संघाचे गोलंदाज. फुलटॉस बॉल होता. ऑफसाइड फटका खेळला. डीपमध्ये खेळाडू चेंडूवर आलाय. चेंडूला फल करतोय. एकच धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसे धावपल धावफलकावर 27 धावांना धावफलक जाऊन पोहोचला. गडी बाद झाले तब्बल 2. आता बनवायचे 74 चेंडू असेल. इनिंग्स मध्ये जर पाहिले गेलं तर 14 चेंडू. स्ट्राईकवर राहुल आहे ज्याच्या बॅटिंग षटकार नक्कीच आलाय. 3 चेंडू 7 वर बॅटिंग करतोय. यावेळी राहुल नाम तो सुनाई होगा. टावरिंग षटकार 6 धावा. राहुल याच्या बॅट मधून षटकार नक्कीच झालाय. 4 चेंडू 13 वर तो बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिले गेले धावफलकावर 33 धावा लगावल्या गेल्या. आता बनवायचे 68. 68 धावांचा पाठलाग करायचा. चेंडू असेल 13 मध्ये तब्बल 11 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 11 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. ज्या प्रकारे दक्ष आणि सिद्धेशने बॅटिंग केली आहे त्या प्रकारे बॅटिंग करावी लागली. अजून एक टोळावला चेंडूला पाठवून दिलाय. टोले जंग षटकार 6 धावा. धन्यवाद. नक्की 2 षटकार लागोपाठ ठोकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या अंकावर. आता बनवायचे 62. चेंडू असतील 12. बघा 11 षटकामध्ये 1 षटकार नक्कीच जर तुम्हाला 10 षटकार अजून ठोकायचे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मार्कवर जर पाहिजे 4थ्या षटकामध्ये गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. हितेशला इंट्रोड्यूस केला जातं. यानंतर आपण जो सामना पाहणार आहोत एका बाजूला पाहिलं गेलं तर बजरंग व्यायाम मंदिर नरपड सुद्धा किनारपट्टीचा संघ आहे. नरपड संघाने सुद्धा पालघर तालुका किंवा डहाणू तालुक्यामध्ये ओव्हरऑल क्रिकेट गाजवलाय. तो संघ आज आपण पाहणार आहोत. खूप दिवसानंतर नाईट टुर्नामेंट खेळण्याचा सज्ज झालाय. नरपड संघ आपलं सुद्धा स्वागत असेल. आणि त्याच्या विपक्षामध्ये पाहिलं गेलं तर डहाणू तालुक्यामध्ये एक नावाजलेला संघ तो म्हणजेच कुतुब टायगर चिंचणी संघ. गोलंदाज गोलंदाज सज्ज झालाय. 4थ्या षटकामध्ये हितेश 12 चेंडू बनवायचे विजयासाठी 62. त्यावेळेस फटका तर फसलाय. खेळाडू चेंडू खाली पोहोचलाय. टिपलाय. झेल संपला. बॅटर मिस्टर अंश यांचा खेळ प्रतिमच करत नाही. चुकी. 3रा गडी बाद. बॅक टू आउट.
धन्यवाद धन्यवाद। डीजे रॉकी हमेशा जोश में रहते हैं और डीजे रॉकी ने अपने लिए गाना लगाया है, उन्हीं का गाना बजता हुआ डीजे रॉकी हमेशा जोश में। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रुपेंद्र भूपेंद्र आला। चेंडू असतील आता इनिंग्स मध्ये पाहिलं गेलं तर 11 चेंडू 62 धावांचे। राहुलला जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याची गरज आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर। इकडून भूपेंद्र सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील। खन्ना माची पाहू शकाल बॉलिंग एंड अंपायर आहेत। स्ट्राईक एंड अंपायर पाहिलं तर मिस्टर मुनाफ तिसरे पंच आमच्यावर जोडले गेलेत कादिर मांजरा। 11 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी पाहिलं गेलं तर 62 धावांची गरज आहे। 11 मध्ये 10 षटकार एक चौकार तुम्हाला ठोकायचा आहे। यावेळेस ऑफ साईडला चेंडू होता, फटका सुरेख खेळा, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू मागे जातोय, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी, आलाय चौकार। आता बनवायचे तर 58 चेंडू असतील 10। भूपेंद्रने आलेला नक्कीच चौकार ठोकलाय। आता बनवायचे विजयासाठी 58 चेंडू असतील 10। बघा चांगला बॅटल आहे, चांगला बॅटल रंगतो। 3 षटक 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय। तब्बल धावा फलकावर आहेत 43। अजून फटका सुरेख आहे, डीप मध्ये खेळाडू सज्ज आणि पाहू शकाल कैलास कॅप्टन करत नाही चुकी, फलंदाज मैदानाच्या बाहेर आउट। धन्यवाद इजे संकेत आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी। जर पाहिले गेलं तर संकेत मोजेश पिल्लाई यांच्या या गाणं लगावलं गेलं पुष्पा। जर पाहिले गेलं तर खूप चांगला डायलॉग राहिला तो पुष्पा यांच्या फिल्म मध्ये। आणि मोजेश पिल्लाई पाहू शकाल तलाश्री नगरपंचायत प्रीमियर लीग आणि गुरुशिशी कमिटीमध्ये सुद्धा आहेत। अप्रतिम क्रिकेट वर जास्त प्रेम असणारे व्यक्तिमत्व आणि विजय टायगर संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत, सामना आनंद घेत आहेत। जर पाहिलं गेलं तर राकेश कोंडे कबड्डीपटू भावेश सुद्धा आहे, सामन्याचा आनंद घेतोय। चला सामना सुरू काय, जास्त वेळ घेऊ नका, बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे। हा वेळ अवलंबून आहे प्रत्येक संघांसाठी, यामध्ये दक्षता घ्यायची। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौका, तिसऱ्या चेंडूवर विकेट, विकेट फॉर विकेट पहिल्या 3 चेंडूमध्ये। 9 मध्ये बनवायचे 58। त्यावेळेस खोदून काढलाय, पाहू शकाल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे। जर पाहिले गेलं तर प्रथमेश या चेंडूला फील्ड करते, सिंगल धाव। आता येणारे चेंडू असतील जर पाहिले गेलं तर 8 चेंडूंमध्ये बनवायचे 57 धावांची गरज आहे। 8 चेंडू 8 षटकार जरी ठोकले तर 48 धावा होत आहेत, परंतु दोन्ही संघांनी चांगले खेळले। पाहू शकाल इकडून जर 60-65 लक्ष असतं तर चांगला बॅटर झाला असतं, परंतु 101 धावा एक मोठं लक्ष म्हणावं लागेल 5 षटकांमध्ये या खेळपट्टीवर। फ्लड लाईट मध्ये 101 धावांचा पाठलाग खूप कमी वेळा झालाय क्रिकेटच्या इतिहासामध्ये। राहुल ऑन साइडला फटका खेळलाय, खेळाडू तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतो, बॅकअपसाठी संस्कार आहे, डॉट बॉल नक्कीच झाला। आता 7 मध्ये बनवायचे 57, 7 चेंडू 57 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी। सकाळ डॉट बॉल नक्कीच झाला, अपील केली गेली आणि फलंदाज होईल बाद। राहुल चा विकेट आला आणि पाहू शकाल 4 षटक धावा फलकावर तब्बल ते पाहिले गेले ना तर 44 धावा। आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे 57। धन्यवाद। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष आलाय आणि गोलंदाज मागवर पियुष आलाय। गोलंदाज पियुष आहे, नवीन बॅटर हर्ष असेल नॉन स्ट्राईक एंडवर। 6 चेंडू 57 या स्पर्धेवर सगळ्यात मोठा धावफलक आणि सगळ्यात जास्त धावा
आणि विजयी होईल का संघ हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा सामना जर संपेल नरपट संघ आपण लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं. आपला एक 12वा खेळाडू नरपट संघ आमच्या कॉम्बॉक्समध्ये येणं अनिवार्य असणार आहे. चिंचणी संघ आपला सुद्धा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा पुढील सामन्यासाठी. यावेळेस फटका सुरेखा डाऊन द ग्राउंड चला पाठवून दिलाय सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद धन्यवाद. पाहू शकाल पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. लेफ्ट हँड बॅटर जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे मिस्टर संकेतच्या बॅटवर चौकार. अजून एक चांगला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू आहे पण त्याला बीट करून चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. डीजे दोन चेंडूवर 2 चौकार ठोकलेत संकेत. अत्यंत चांगला फटका आला कार्पेट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड कर एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केली आहे. फेकी चांगली राहिली आहे. खेळाडूची पायाने चेंडू वाढायचा प्रयत्न झाला. विकेट किपर यांचा एकच धाव. बघा चांगली सुरुवात झाली तर ध्रुव यांच्याकडून. राहुलची सुद्धा चांगली सुरुवात झाली परंतु 101 धावांचा पाठला करणं कुठं कुठे पार्टनरशिप जी पाहिजे होती ती झाली नाहीये. जर पाहिलं गेलं तर वंदे मातरम वडकती चिखले या संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिलं गेलं तर तब्बल 53 आहेत. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल हलकीशी अपील करतात विकेट किपर परंतु पाहू शकाल फलंदाज होईल बाद. अजून एक गडी मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे रॉकी. बघा षटक अंतिम मार्गस्थ आहे. मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी. औपचारिक नक्कीच राहिली आहे. बनवायची 48 धावांची गरज आहे. औपचारिक नक्कीच राहिली आहे आणि पाहू शकाल शनिदेव कृपा आकाशी संघ वर्चस्व गाजवतोय त्या सामन्यामध्ये. 101 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामध्ये पाहिलं गेलं तर कुठं कुठे सुरुवात चांगली झाली होती परंतु मोठं लक्ष पाठलाकडे कुठं कुठं संघ बॅकफुटवर राहिलाय. चिखले संघ टॅप केला गेला. खेळाडू तिकडे आहे. स्वतः गोलंदाज पोहोचले परंतु बॅकअपसाठी खेळाडू आहेत. हितेश बॅकअप दिले. एक सिंगल धाव नक्कीच चालेल. 54 धावा धापडकावर येणार. एक चेंडू आणि 47 धावा बनवायचे. 47 एक मोठा विजय नक्कीच होईल शनिदेव कृपा आकाशी या संघाचा. दक्षिणी जर पाहिले तर सिद्धेशची बॅटिंग राहिली होती. 100 धावांची पार्टनरशिप राहिली पहिल्या विकेटसाठी. एक मोठी पार्टनरशिप अनब्रेकेबल राहिली या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं. तो रेकॉर्ड बनून राहील. फटका सुरेखा संकेतने फटका चांगला खेळला. डीपमध्ये खेळाडू नक्कीच आहे आणि हा सामना 45 धावाने विजय झालाय. शनिदेव कृपा परंतु चिखले संघ तुमचा तो धन्यवाद असेल. तुम्ही इकडे आलात चांगला क्रिकेट खेळलात. हार्ड लक. आणि चला विनंती नरपट संघ लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. 12 खेळाडू पाठवायचे आहे आणि चिंचणी संघ आपण सुद्धा बॅटर लगेच तयार ठेवायचे. बघा 5 षटकांचे सामने 4 गोलंदाज यूज करायचे ती दक्षता घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 21 चेंडू आणि 62 धावा बनवल्या दक्ष ठरतोय मॅन ऑफ द मॅच. पहिला